Hello everyone, welcome to online lecture in the subject of physics. Student, we are studying the chapter wave optics. During the last lecture, we studied wavefront. So, tell me, what is wavefront and what are the types of wavefront? तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण वेव्हफ्रंट बद्दल माहिती पाहिलेली आहे. तर वेव्हफ्रंट म्हणजे काय आणि वेव्हफ्रंटचे प्रकार किती? व्हॉट डू यू नो अबाउट द वेव्हफ्रंट? सो द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच waves reach simultaneously so that all the points are in the same phase is called the wavefront. तर हे वेव्हफ्रंटच्या बद्दलची माहिती आहे. वेव्हफ्रंट म्हणजे लोकस असतो की ज्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला वेव्ह सायमल्टेनियसली रीच होतात की ज्याच्यामुळे ते सगळे पॉइंट्स हे सेम फेज मध्ये असतील. तर सेम फेज मध्ये असणाऱ्या सर्व पॉइंटचा जो लोकस आहे एखाद्या विशिष्ट इन्स्टंटला त्यालाच आपण वेव्हफ्रंट असे म्हणतो. आता हे वेव्हफ्रंट तीन प्रकारचे असतात. वेव्हफ्रंट्स आर ऑफ द थ्री टाइप्स. फर्स्ट इज द प्लेन वेव्हफ्रंट, then second spherical wavefront and third one is the cylindrical wavefront. wavefront चे आपण तीन प्रकार पाहिलेले आहेत. spherical wavefront, plane wavefront आणि cylindrical wavefront. Today we have to see Huygens principle. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण Huygens principle पाहणार आहोत. तत्पूर्वी वेव म्हणजे काय सांगता येईल का? हायजेन्स थेअरी नुसार आपण म्हटलेले आहे की अकॉर्डिंग टू हायजेन्स थेअरी लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. हायजेनच्या थेअरी नुसार लाईट ही वेव्हच्या माध्यमातून ट्रॅव्हल होते किंवा प्रोपोगेट होते. मग वेव्ह म्हणजे काय? तर an oscillatory disturbance traveling through a medium without change of form is called wave. वेव्हची आपण यापूर्वी पाहिलेली व्याख्या अशी आहे काय? an oscillatory disturbance traveling through a medium without change of form is called wave. And we know that when wave travels through the medium, particles of the medium are set into vibrations. आणि जेव्हा वेव्ह मीडियम मधून ट्रॅव्हल होते किंवा प्रोपोगेट होते तेव्हा मीडियमचे पार्टिकल हे ऑसिलेट होतात किंवा व्हायब्रेट होतात हे आपल्याला माहित आहे. वी नो दॅट वेव्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज द मेकॅनिकल वेव्स अँड अनदर इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आपल्याला माहित आहे वेव्हचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे मेकॅनिकल वेव्स आणि दुसरा प्रकार म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता ह्या मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय? द वेव्स which require material medium for their propagation are called mechanical waves. ज्या वेव्स प्रोपोगेट होण्यासाठी तयार होण्यासाठी म्हणजे ज्या वेव्स तयार होण्यासाठी आणि मीडियम मधून पुढे जाण्यासाठी मीडियमची गरज असते, म्हणजे ज्या वेव्हसाठी मीडियमची गरज असते अशा प्रकारच्या वेव्हजना मेकॅनिकल वेव्स असे म्हणतात. आणि ज्या वेव्स प्रोपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज नसते अशा प्रकारच्या वेव्हजना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असे म्हणतात. वेव्स which require material medium for their propagation are called the mechanical waves. Waves which do not require material medium for their propagation are called electromagnetic waves. म्हणजे ज्या वेव्ह तयार होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी माध्यमाची गरज असतेच त्यांना आपण मेकॅनिकल वेव्स म्हणतो. आणि ज्या वेव्स तयार होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी मीडियमची गरज नसते अशा प्रकारच्या वेव्सना, ज्या वेव्स प्रोपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज नसते अशा प्रकारच्या वेव्सना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असे म्हणतात.
आता मेकॅनिकल वेव्हज मध्ये आपण पाहिलेले आहे, साऊंड वेव्हज ह्या मेकॅनिकल वेव्हज असतात आणि वॉटर वेव्हज ह्या मेकॅनिकल वेव्हज आहेत. अकॉर्डिंग टू सायंटिस्ट हायजीन, light waves are also the waves like light waves light waves are the waves like the waves, sound waves and waves on the water. तर हायजीन या सायंटिस्टने असे गृहीत धरलेले आहे की ह्या ज्या लाईट वेव्स आहेत त्या लाईट वेव्स सुद्धा ह्या साऊंड वेव्स किंवा पाण्यावरती तयार होणाऱ्या वेव्स सारख्या आहेत. म्हणजे दे आर जस्ट लाईक ए मेकॅनिकल वेव्स. बट मेकॅनिकल वेव्स रिक्वायर द मीडियम. मेकॅनिकल वेव्ह साठी मीडियमची गरज असते. इन ऑर्डर टू एक्सप्लेन द प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्स, हायजीन assumed the existence of hypothetical medium called as the ether. तर लाईट वेव्स ह्या जर साऊंड वेव्ह सारख्या असतील तर या ठिकाणी त्या लाईट वेव्स प्रोपोगेट होण्यासाठी माध्यमाची गरज लागेल. मग हायजीन या सायंटिस्टने एक असे काल्पनिक माध्यम गृहीत धरलेले आहे आणि ते काल्पनिक माध्यम की ज्याला म्हटलेले आहे इथर. हे इथर सगळीकडे प्रेझेंट असते असे हायजीनने मानलेले आहे. इथर इज प्रेझेंट एव्हरीवेअर and therefore light can travel through the ether. When wave travels through the medium, particles of the medium are set into vibrations. वेव्ह जेव्हा मीडियम मधून ट्रॅव्हल होते तेव्हा मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेट होतात. Similarly, when light waves travel through the medium, that is the ether, when light waves travel through the ether, particles of the ether are also set into vibration. They also oscillate or vibrate. तर लाईट वेव्ह जेव्हा इथर मधून पास होईल तेव्हा इथरचे पार्टिकल सुद्धा ऑसिलेट होतील वेव्ह प्रोपोगेट लाईट वेव्ह प्रोपोगेट झाल्यामुळे. Here this hygiene's principle, we have to say hygiene's principle, and with the help of hygiene's principle, if we know nature and position of the wavefront at a particular instant, then we can find out nature and position of the wavefront after a certain time or after any instant of time. एखाद्या इन्स्टंटला आपल्याला वेव्हफ्रंटचे नेचर काय आहे आणि तो कुठे आहे हे जर माहित असेल तर त्यावरून आपल्याला पुढच्या नेक्स्ट इन्स्टंटला थोड्या वेळानंतर एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला वेव्हफ्रंटचे नेचर आणि पोझिशन काय असेल हे हायजीन्स प्रिन्सिपलच्या साहाय्याने सांगता येते. काय हायजीन्स प्रिन्सिपल म्हणजे? तर हायजीन्स प्रिन्सिपल म्हणजे असे एक प्रिन्सिपल आहे की ज्याच्या साहाय्याने आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला वेव्हफ्रंटचे नेचर आणि वेव्हफ्रंटची पोझिशन हे सांगता येतील. आता वेव्हफ्रंटचे नेचर म्हणजेच काय? तर तो वेव्हफ्रंट स्पेरिकल वेव्हफ्रंट असणार आहे की प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे की सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असणार आहे. आणि वेव्हफ्रंटची पोझिशन म्हणजेच आताच्या ठिकाणापासून तो वेव्हफ्रंट किती अंतरावरती असेल हे सांगणार. तर अशा प्रकारे वेव्हफ्रंटचे नेचर आणि पोझिशन आपल्याला एनी लेटर टाइम इन्स्टंटला ह्या हायजीन्स प्रिन्सिपलच्या साहाय्याने सांगता येईल. Let's see what is this hygiene's principle. Statement of hygiene's principle. Each point on a wavefront acts as a secondary source of light, emitting secondary light waves called wavelets in all directions, which travel with the speed of light in the medium. तर हायजीन्स प्रिन्सिपलच्या स्टेटमेंट आहे त्याचा हा पहिला पॉइंट आहे. काय पॉइंट आहे? सपोज दिस इज ए प्लेन वेव्हफ्रंट. एव्हरी पॉइंट, ईच पॉइंट ऑन दिस वेव्हफ्रंट ऍक्ट ऍज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हायजीन्स प्रिन्सिपलच्या पहिल्या पॉइंट नुसार एखाद्या वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट ह्या लाईटच्या सेकंडरी सोर्स सारखा ऍक्ट होतो. हा
लाईटचा हा दुसरा सोर्स आहे, सेकंडरी सोर्स. आणि प्रत्येक पॉइंट हा लाईटच्या सेकंडरी सोर्स सारखा ऍक्ट होतो. आणि हा प्रत्येक सोर्स जो आहे सेकंडरी सोर्स, तो लाईट वेव्ह एमिट करतो. तो सर्व बाजूने अशा प्रकारे काय करेल, तो लाईट वेव्ह एमिट करेल. प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स सारखा ऍक्ट होईल आणि प्रत्येक पॉइंट अशा प्रकारे सर्व दिशांनी लाईट वेव्ह एमिट करेल. आता ह्या ज्या लाईट वेव्ह आहेत त्या लाईट वेव्हचे स्पीड हे लाईटच्या स्पीड इतके असणार. त्या सेकंडरी सोर्सेसने म्हणजे वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट म्हणजे सेकंडरी सोर्स असणार आणि तो प्रत्येक सेकंडरी सोर्स लाईट वेव्ह एमिट करणार. ह्या लाईट वेव्हचे स्पीड लाईटच्या वेव्ह इतके असणार, लाईटच्या स्पीड इतके असणार आणि ह्या सेकंडरी वेव्ह सर्व दिशांनी एमिट केल्या जातील. आणि ह्या ज्या वेव्ह आहेत त्या वेव्हनाच वेव्हलेट्स असे म्हणायचे. त्या वेव्हना काय म्हणणार आपण, वेव्हलेट्स. त्या लाईट वेव्हना वेव्हलेट्स असे म्हणणार. तर हा हायजीन प्रिन्सिपलचा पहिला भाग आहे. पहिला पॉइंट काय, each point on a wavefront acts as a secondary source of light. Each point on a wavefront acts as a secondary source of light. वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट हा लाईटचा सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतो. एमिटिंग सेकंडरी लाईट वेव्ह, आणि तो प्रत्येक पॉइंट सेकंडरी लाईट वेव्ह एमिट करतो. These secondary light waves are called wavelets. These wavelets are emitted in all directions. These wavelets travel with the speed of light in the medium. आणि ह्या ज्या वेव्हलेट्स आहेत त्या लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल होतात. तर काय पहिला पॉइंट आहे सांगा, each point on a wavefront acts as a secondary source of light emitting secondary light waves called wavelets in all directions which travel with the speed of light in the medium. याचा दुसरा पॉइंट आहे, स्टेटमेंटचा दुसरा पॉइंट, the new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in the forward direction and is thus the envelope of secondary wavelets in forward direction. तर दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगितलेले आहे, नवीन वेव्हफ्रंट आपल्याला कसा मिळेल, तर ह्या ज्या फॉरवर्ड डायरेक्शनने जाणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्या सेकंडरी वेव्हलेट्सच्या एन्व्हलप वरून आपल्याला नवीन वेव्हफ्रंट मिळवता येतो. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनने जाणाऱ्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्यांचा एन्व्हलप म्हणजेच नवीन वेव्हफ्रंट. तर समजा ही वेव्हफ्रंट किंवा वेव्स अशी लेफ्ट कडून राईट कडे चाललेली आहे असे म्हणा. मग ह्या फॉरवर्ड डायरेक्शनने जाणाऱ्या वेव्स ह्या आहेत, या वेव्स, ह्या वेव्हचा आपण असा एन्व्हलप घेतला, असा ह्या अशा वेव्स असतील, ह्या सेकंडरी वेव्स आहेत. त्या सेकंडरी वेव्स अशा प्रकारे एका स्पिअरच्या सरफेस वरती जाऊन पोहोचलेले असेल. मग ह्यांना आपण असे एक टँजंट काढले, हे जे स्पिअर्स आहेत, आणि हे सर्व टँजंट आपण जर जोडले तर तो म्हणजेच काय असेल, हा ह्या सर्व सेकंडरी वेव्हलेटचा एन्व्हलप. ह्या सर्व सेकंडरी वेव्हलेटला जॉईन करणारा तो कॉमन सरफेस आहे एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला, म्हणजे ह्या सेकंडरी वेव्हलेटचा जो एन्व्हलप. ह्या सेकंडरी वेव्हलेटचा हा जो एन्व्हलप आहे तो म्हणजेच आपला नवीन वेव्हफ्रंट असणार आहे. तर न्यू वेव्हफ्रंट कसा ऑब्टेन करायचा, न्यू वेव्हफ्रंट म्हणजे ह्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्या सेकंडरी वेव्हलेटचा एन्व्हलप. तर दुसरा पॉइंट स्टेटमेंटचा, हायजीन प्रिन्सिपलच्या स्टेटमेंटचा दुसरा पॉइंट, द न्यू वेव्हफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द एन्व्हलप ऑफ दीज सेकंडरी वेव्हलेट्स traveling in the forward direction and is thus the envelope of secondary wavelets in forward direction. फॉरवर्ड डायरेक्शनने जाणाऱ्या, पुढे पुढे जाणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्यांचा एन्व्हलप
त्या एनव्हलप वरून आपण नवीन वेव्हफ्रंट मिळवू शकतो. द वेव्हलेट्स, थर्ड पॉइंट ऑफ दिस स्टेटमेंट, द वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. आता ह्या मागच्या दिशेने जाणाऱ्या म्हणजे वेव्ह आपली जर अशी उजवीकडे चाललेली असेल तर डावीकडच्या दिशेने किंवा मागे जाणाऱ्या, आपली वेव्ह पुढे चाललेली आहे, ह्या मागच्या दिशेने असणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत, त्या सेकंडरी वेव्ह आहेत त्या इनइफेक्टिव्ह असतात. हा स्टेटमेंटचा तिसरा भाग. तर हायजीन प्रिन्सिपलचे 3 पॉइंट म्हणूया आपण. पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगितलेले आहे, वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट लाईटच्या सेकंडरी सोर्स सारखा ऍक्ट होतो. तो सेकंडरी वेव्ह एमिट करतो, त्या वेव्हजना वेव्हलेट असे म्हणायचे. वेव्हलेट सर्व दिशांनी एमिट केल्या जातात आणि लाईटच्या स्पीडने त्या वेव्हलेट्स ट्रॅव्हल होतात. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय सांगितलेला आहे, तर नवीन वेव्हफ्रंट कसा मिळवायचा, तर फॉरवर्ड डायरेक्शनने जाणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्या वेव्हलेट्सचा एनव्हलप म्हणजेच नवीन वेव्हफ्रंट. आणि तिसरा पॉइंट काय सांगितलेला आहे, बॅकवर्ड डायरेक्शनने जाणाऱ्या ज्या वेव्हलेट्स आहेत त्या इनइफेक्टिव्ह असतात. तर हे हायजीन्स प्रिन्सिपल. Given a wavefront at time t is equal to 0, say, we can determine the shape and position of the wavefront at later time t is equal to t using the Huygens principle. तर जर आपल्याला t is equal to 0 या टायमिंगला एखाद्या वेव्हफ्रंटचा शेप आणि पोझिशन माहित असेल तर त्यावरून आपण पुढच्या कोणत्याही टाइम इन्स्टंटला म्हणजे टी इज इक्वल टू कॅपिटल टी या टाइम इन्स्टंटला त्या वेव्हफ्रंटची शेप आणि पोझिशन काय असेल हे हायजीन प्रिन्सिपल नुसार ठरवू शकतो किंवा सांगू शकतो. लेट अस फर्स्ट consider a plane wavefront AB correspondent to parallel rays at time t is equal to 0. Cross section of which is shown in this figure. तर पहिल्यांदा आपण असा प्लेन वेव्हफ्रंट विचारात घेऊया. इथे AB हा एक प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि हा प्लेन वेव्हफ्रंट अशा प्रकारे हे जे लाईट वेव्ह अशा प्रकारे जर पॅरलल असतील तर त्याला करस्पॉन्डिंग हा वेव्हफ्रंट हा असा प्लेन वेव्हफ्रंट आहे. तर AB हा प्लेन वेव्हफ्रंट आहे, टाइम t इज इक्वल टू 0 ला असलेला प्लेन वेव्हफ्रंट. According to Huygens principle, each point on this wavefront will act as a secondary source of light and emit spherical wavelengths as shown in the figure. आता AB हा प्लेन वेव्हफ्रंट आहे. मग हायजेन्स प्रिन्सिपल काय सांगते, तर हायजेन्स प्रिन्सिपल नुसार ह्या वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट ह्या लाईटच्या सेकंडरी सोर्स सारखा ऍक्ट होईल आणि प्रत्येक पॉइंट ह्या स्पेरिकल वेव्हलेट सेकंडरी वेव्हलेट्स तो एमिट करेल. म्हणजे इथे सर्व पॉइंट्स पासून वेव्ह एमिट केले जातील, पण आपण ठराविक पॉइंट या ठिकाणी विचारात घेतलेले आहे. हा एक पॉइंट विचारात घेतलेला आहे, या ठिकाणी हा दुसरा एक पॉइंट म्हणा, इथे हा तिसरा पॉइंट आणि 4 पॉइंट. ह्या प्रत्येक पॉइंट पासून सेकंडरी वेव्हलेट्स म्हणजे AB या वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट पासून सेकंडरी वेव्ह एमिट होतील. पण कन्व्हिनियन्स साठी आपण काय केलेले आहे, फक्त हे 4 पॉइंट विचारात घेतलेले आहेत की जिथून लाईट वेव्ह एमिट होतात असे आपण दाखवले. मग ह्या लाईट वेव्ह काय होतील, तर या लाईट वेव्ह अशा प्रकारे इथून एका विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन पोहोचतील सर्व दिशांनी. समजा लाईटचे स्पीड जर फी असेल तर टी एवढ्या कालावधीमध्ये ह्या वेव्ह फी इंटू टी एवढ्या अंतरावरती जाऊन पोहोचतील. मग आपण काय केले, हा प्रत्येक पॉइंट जो आहे तो सेंटर घेतला, प्रत्येक पॉइंट हा सेंटर आणि त्या रेडियस फिटी इतकी घेतली आणि अशा प्रकारचे आपण हे अर्धवर्तुळ काढले, हे अशा प्रकारचे हे स्पियर काढले, अर्धे अर्धे स्पियर काढले. मग काय होईल, तर याचा अर्थ टी एवढ्या कालावधीमध्ये
ह्या सर्व वेव्स, प्रत्येक पॉइंट पासून निघालेल्या वेव्स अशा प्रकारे व्ही इंटू टी एवढी रेडियस असणाऱ्या स्पिअर वरती जाऊन पोहोचलेल्या असतील. ज्या वेव्स आहेत त्या कुठे जाऊन पोहोचलेल्या असतील? व्ही इंटू टी एवढी रेडियस असलेल्या ह्या स्पिअर वरती. म्हणजे ह्या प्रत्येक स्पिअर वरच्या पृष्ठभागावरती ह्या वेव्ह जाऊन पोहोचलेल्या असतील. तर ह्या स्पेरिकल वेव्हलेट्स आहेत अशा प्रकारे. We have shown only the wavelets traveling in the forward direction, that is the direction of propagation of light, as the backward traveling wavelets are supposed to be ineffective. आता इथे आपण हे जे अर्ध गोल दाखवलेले आहेत ते उजवीकडे अर्ध गोल दाखवलेले आहेत. वेव्ह अशी डावीकडून उजवीकडे चाललेली आहे म्हणा, फॉरवर्ड डायरेक्शनने चाललेले आहे. तर इकडे आपण हेच अर्धवर्तुळ दाखवलेले आहे, कारण फॉरवर्ड डायरेक्शनने जाणाऱ्या वेव्ह ह्या इफेक्टिव्ह असतात आणि बॅकवर्ड डायरेक्शनने जाणाऱ्या वेव्ह ह्या इनइफेक्टिव्ह असतात, असे आपण त्या प्रिन्सिपल मध्ये सांगितलेले आहे. The wavelets will be in the form of hemispheres, and at later time t is equal to t, the radius of the hemisphere will be phi t, where phi is the speed of light. तर हे आताच पाहिले आपण. ह्या सर्व वेव्हलेट्स कशा असतील? तर दे विल बी इन द फॉर्म ऑफ हेमिस्फिअर. ह्या सर्व ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्या सेकंडरी वेव्हलेट्स ह्या हेमिस्फिअर वरती जाऊन पोहोचलेल्या असतील, ह्या अर्धगोलावरती जाऊन पोहोचलेल्या असतील टी एवढ्या वेळेला. टी इज इक्वल टू कॅपिटल टी. इथे हे जे स्पिअर्स आहेत त्यांची रेडियस फी टी असणार आहे आणि यामधील व्ही म्हणजे लाईटचे स्पीड आहे. The wavefront at time t, the wavefront at time t will be the envelope of all these hemispherical wavelets and will be a plane A dash B dash as shown in the figure. मग आता t या क्षणाला हा वेव्हफ्रंट कुठे असेल, हा वेव्हफ्रंट कसा असेल? तर हे जे सगळे अर्ध गोल काढलेले आहे त्या अर्धगोलांना काढलेला हा जो टँजंट आहे ए डॅश बी डॅश, हा टँजंट म्हणजेच ती एवढ्या वेळेला असलेला नवीन वेव्हफ्रंट. मग आधी वेव्हफ्रंट कुठला होता? आधी वेव्हफ्रंट हा प्लेन होता आणि टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी या वेळेला सुद्धा वेव्हफ्रंट आपल्याला कसा मिळालेला आहे? तो सुद्धा प्लेन वेव्हफ्रंट मिळालेला आहे. AB is the original wavefront, plane wavefront. A dash B dash is the new plane wavefront. म्हणजे मूळचा वेव्हफ्रंट हा प्लेन वेव्हफ्रंट होता आणि नवीन वेव्हफ्रंट सुद्धा काय आहे? हा प्लेन वेव्हफ्रंटच आहे. नवीन वेव्हफ्रंटची जागा किती असेल, किती अंतरावरती असेल मूळच्या वेव्हफ्रंट पासून? द न्यू वेव्हफ्रंट विल बी at a distance of phi t from the original wavefront. तर मूळचा जो वेव्हफ्रंट आहे त्यापासून व्हीटी एवढ्या अंतरावरती हा नवीन वेव्हफ्रंट आपल्याला मिळेल. सिमिलरली द पोझिशन ऑफ द स्पेरिकल वेव्हफ्रंट ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 इज शोन ऍज AB इन दिस फिगर. आता ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये टाइम टी इज इक्वल टू 0 असताना या स्पेरिकल वेव्हफ्रंटचे पोझिशन दाखवलेले आहे. इथे हा जो ए बी, हा AB हा जो स्पिअर आहे हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे, इनिशियल स्पेरिकल वेव्हफ्रंट. त्या स्पेरिकल वेव्हफ्रंटची सुरुवातीची पोझिशन आहे AB. द वेव्हलेट्स इमिटेड इन द फॉरवर्ड डायरेक्शन बाय पॉइंट्स ऑन AB विल बी हेमिस्फिअर्स ऍज शोन इन द फिगर. आता हायजीन्स प्रिन्सिपल नुसार काय होणार? ह्या AB वरील प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखा ऍक्ट होईल आणि तो सेकंडरी वेव्स एमिट करेल. ह्या प्रत्येक पॉइंट पासून निघालेल्या सेकंडरी वेव्स अशा प्रकारे ह्या हेमिस्फिअर्स वरती जाऊन पोहोचलेल्या असतील. हे हेमिस्फिअर्स आहेत, अर्धगोल आहेत. ऍट टाइम टी the radius of these spheres will be phi t. म्हणजे समजा टाइम कॅपिटल टी असेल तर कॅपिटल टाइम टी एवढ्या वेळेमध्ये
ह्या वेव्स कुठे जाऊन पोहोचलेल्या असतील तर व्ही इंटू टी एवढ्या अंतरावरती जाऊन पोहोचलेल्या असतील. मग प्रत्येक पॉइंट हा सेंटर घेतला आणि व्हीटी एवढी रेडियस घेऊन जर आपण असे अर्धगोल काढले तर त्या प्रत्येक अर्धगोलावरती ह्या वेव्ह जाऊन पोहोचलेल्या असतील. सो ऍट टाइम टी the radius of these spheres will be Vt and their envelope will be a spherical surface A dash B dash. तर टी एवढ्या टाइम इन्स्टंटला ह्या वेव्स Vt एवढ्या रेडियस असणाऱ्या स्पिअर वरती जाऊन पोहोचलेल्या असतील आणि हे जे सगळे जे स्पिअर्स आहेत हेमिस्फिअर्स त्यांचा जो टेंजेन्शियल सरफेस आहे ए डॅश बी डॅश हा ए डॅश बी डॅश हा नवीन स्पेरिकल सरफेस मिळालेला आहे. हा ए डॅश बी डॅश म्हणजेच नवीन स्पेरिकल वेव्हफ्रंट, नवीन वेव्हफ्रंट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे त्या स्पेरिकल वेव्हफ्रंट पासून आपल्याला नवीन मिळालेला वेव्हफ्रंट सुद्धा स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. ए बी हा मूळचा वेव्हफ्रंट, ए डॅश बी डॅश हा टाइम स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी असताना मिळालेला वेव्हफ्रंट आहे. तर नवीन वेव्हफ्रंट सुद्धा स्पेरिकल वेव्हफ्रंटच आहे आणि त्याची पोझिशन काय आहे तर पहिल्या वेव्हफ्रंट पासून तो व्हीटी एवढ्या अंतरावरती आहे. हायजेन्स थेरी इज अन इम्पिरिकल थेरी. हायजेनची थेरी ही इम्पिरिकल थेरी आहे, म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला हे प्रूव्ह करता येते, पाहता येते, प्रॅक्टिकल थेरी आहे. देर इज नो रिझन व्हाय द बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेव्स विल नॉट बी इफेक्टिव्ह. आता या थेरी मध्ये सांगितलेले आहे की वेव्स ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह, बट देर इज नो रिझन व्हाय द बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेव्स विल नॉट बी इफेक्टिव्ह. द बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेव्स ह्या इफेक्टिव्ह नसतात याचे कोणतेही कारण या थेरीमध्ये सांगितलेले नाही. द थेरी वॉज ऍक्सेप्टेड just because it explained various optical phenomena, as we will see next. तर ही थिअरी काय ऍक्सेप्ट केलेली आहे तर ही थिअरी अनेक ऑप्टिकल फिनॉमिनॉन एक्सप्लेन करते. जरी या थिअरीचे काही ड्रॉबॅक असतील तरी सुद्धा ही थिअरी ऍक्सेप्ट केलेली आहे. याचे कारण म्हणजे या थिअरीच्या सहाय्याने आपल्याला काही ऑप्टिकल फिनॉमिनॉन एक्सप्लेन करता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॉइंट आहे याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील तर पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे फर्स्ट क्वेश्चन दॅट कॅन बी आस्क्ड विल बी स्टेट हायजीन्स प्रिन्सिपल. स्टेट हायजीन्स प्रिन्सिपल असा 2 मार्कांचा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. देन अनदर क्वेश्चन दॅट कॅन बी आस्क्ड विल बी give the construction of plane wavefront using Huygens principle. And the third question that can be asked will be the state or explain the construction of spherical wavefront using Huygens principle. तर हायजेन्स प्रिन्सिपल काय आहे ते सांगा, पहिला प्रश्न होऊ शकतो. दुसरा प्रश्न काय होऊ शकेल, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ plane wavefront using Huygens principle. Third, explain construction of spherical wavefront using Huygens principle. तर अशा प्रकारे हे 2-2 मार्कांचे प्रश्न याच्यावरती विचारता येतील. थँक्यू.